मशागतीच्या वेळी बँकांकडून शेतकऱ्यांची कोंडी केली जात असल्याचं समोर आलंय। पीक कर्जाचं नूतनीकरण न केल्याने शेतकऱ्यांची पीक कर्ज खाती आणि बचत खाती बँकेकडून गोठवण्यात आली आहेत। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आता हतबल झालाय। शासनाने या सर्व प्रकाराकडे लक्ष द्यावं ही मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। बाकीचे जी फवारण्या आहेत, खतं घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी काहीच करता येत नाही ना। काय करणार, काय पैसे नाही आहेत। आणि जी आता आम्ही जर आता कोळपणी नाही केली, 15 दिवस झाले पेरणी होऊन, 15 दिवस झाले पाऊस नाहीये आणि त्यातली त्यात कसं तरी येत आहे। तर हे आता फवारणी करायची आहे, कोळपणी करायची आहे, यासाठी पैसे नाही आहेत आणि बँकांनी होल्ड केलेले आहेत खाते। तर त्याला एकमेव पर्याय आहे, सरकारनं सरसंगट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहावं। तर पीक कर्जासाठी सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेत अकाउंट असणं आवश्यक आहे। पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो। कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पीक कर्ज हे मंजूर होतं। पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात त्यानंतर जमा होते। बँक खातं गोठवलं गेल्यास पीक कर्ज मिळणार तरी कसं? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।